हॅलो गाईज, आफ्टरनूनला ही आदू अशी काहीतरी मस्ती करून दाखवत होती. इव्हनिंगला रात्री लेट मी असा सगळा पसारा काढला, माझी वॅनिटी काढली आणि मस्त माझ्या आत्ताचा असा मेकअप लुक केला. बिकॉज माझा मूड झाला होता. मॅच्युअर स्किनवरती मेकअप कसं करायचा हे मी शिकले होते. मॅच्युअर स्किनवरचा मेकअप करायचा होता आणि हिची स्किन त्याच्यासाठी बेस्ट होती, म्हणून मी ते केलं. सेकंड डे मस्त मॉर्निंगला रेडी होऊन या दोघींना फसवत मी निघाले क्लासला होता आज आमचा वेस्टर्न लुकवरचा मेकअप, जो खूप छान वाटला आम्हाला. घरी आल्यानंतर ही आदू अशी काहीतरी माझ्या वॅनिटीसोबत खेळत होती. माझ्या वॅनिटीपासून लांब तिला जायचंच नसतं. त्या चेन्स ओपन करून पुन्हा बंद करायचं तिचा गेम चालू असतो. ही आमची अमायरा असं काहीतरी करत होती. डान्समध्ये आज आमच्या इथे त्यांचे एक वेगळे क्लास टीचर आले होते त्यांना शिकवण्यासाठी. तर अमायरा त्यांचं कॉपी करून लावणीचा डान्स करत होती. ते मी बाहेरून कॅप्चर करत होते आणि आज तिला असं वेगळं काहीतरी मज्जा आली आणि तिने खूप एन्जॉय केलं असं ती सांगत होती. तिला घरी सोडून आम्ही दोघं निघालो भटकायला. भटकून झाल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि अमायरा आज काहीतरी सिंगिंगचं करत होती. हे आदू सेकंड डेला मस्त रेडी होऊन चष्मा लावून मला दाखवत होती, कारण तिला ते काहीतरी वेगळं वाटत होतं आणि ती मला चष्मा लावून दाखवत होती की मी कशी दिसते. त्यानंतर आज होता ट्रेडिशनल लुकवरचा मेकअप. तो पाहून घरी आले, तिला जेवण वाढलं. तो जेवता मी यांचे क्लिप्स क्लिक केले. संध्याकाळी अमायराला घेऊन हॉस्पिटलला गेलो, कारण तिला थोडंसं स्किन इन्फेक्शन झालं होतं त्याच्यासाठी. आणि मग ती इकडे एन्जॉय करत होती आणि आम्ही तिला टेन्शनमध्ये बघत होतो. घरी आलो फिरून थोडंसं. त्याच्यानंतर आम्ही गेलो पुन्हा बीचवरती आणि बीचवर आज काहीतरी सॅटर्डे असल्यामुळे असा शो होता. ते आदूने एन्जॉय करत डान्स करत तिने मस्त थोडा वेळ घालवला तिथे. त्याच्यानंतर इकडे एक छोटा मुलगा होता, तो पण आम्हा आदूसोबत येऊन मस्ती करत होता आणि आदू त्याला धक्का देत होती. मला खूप टेन्शन येत होतं, बट स्टील ते दोघं तिथे उभे राहून डान्स आणि एन्जॉय करत होते. हे एवढी रश झाली होती ना की पुढे मागे जायचं कुठे तेच कळत नाही, कारण अलिबाग बीच हा सॅटर्डे संडेला जाण्यासारखंच वाटत नाही, पण ठीक आहे, मुलांसाठी जावं लागतं. त्याच्यानंतर ही काय ऐकत नव्हती, मी घेतली हिला उचलून. त्याच्यानंतर घेतले आम्ही बलूनचे काहीतरी नवीन आले होते आणि मग काय झाली मस्ती सुरू. ही मस्ती बघत आम्ही थोड्या वेळाने बघितली ऑटो आणि आलो नेने वडेवाल्यांकडे. तिथे आम्ही संध्याकाळी मस्त थोडंसं खाऊ पिऊ केलं. मोदक वगैरे खायची इच्छा झालेली, पुरणपोळी मोदक असं काहीतरी खाल्लं आणि थोडासा टाईम तिकडे स्पेंड केला. आमची आदू ज्यूस मागत होती म्हणून तिला ही स्मूदी दिली आणि मग घरी आलो. घरी येऊन या आदूची अशी काहीतरी मस्ती बघत आमचा वेळ निघून गेला ते कळलंच नाही. आदू आता खूप सुंदर अशी बोलायला लागली, त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा वाटते तिला बघायला.